आपल्या सोबत आहेत भूषण शिंदे, जे ठाण्यामधून आपल्या सोबत जोडले गेले आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊयात. भूषण, काय सांगाल, ठाण्यामध्ये कसं चित्र आहे? कारण एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांचा हा गड आहे. कशी तयारी तुम्हाला दिसते? अजून दिवस उजाडलेला नाहीये, काय चित्र सध्या दिसतंय? नक्कीच फरा, संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष लागलेला एकच संपूर्ण विधानसभा मतदारसंघ, तो म्हणजे ठाण्यातील हा संपूर्ण विधानसभा मतदारसंघ आहे. कोपरी पाचपाखाडी, जिथं स्वतः विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याला उमेदवार असले पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदर हा संपूर्ण बालेकिल्ला आहे. त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा संपूर्ण विधानसभा क्षेत्र आहे. सध्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घराबाहेर सध्या उभा आहे. सध्या आपण इथे चोख पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे. त्यामुळे कुठेतरी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे पुन्हा एकदा आपली उमेदवारी, आपली आमदारकी पूर्ण टिकवणार अशा प्रकारे संपूर्ण विश्वास सुद्धा आपल्या ठाणेकरांकडून पाहायला मिळत आहे. ठाण्यामध्ये सध्या एकनाथ शिंदे यांचं वजन आहे. त्या ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे, त्यांचा गड मानला जातो. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा संपूर्ण जो लढा आहे तो आपल्याला कुठेतरी आज महत्त्वाचा पाहायला मिळत आहे. एकनाथ शिंदे यांच्या विरोधामध्ये आपण जर पाहिलं उमेदवार, तर शिवसेना ठाकरेकडून आपल्याला केदार दिघे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे केदार दिघे हे आनंद दिघे यांचे पुतणे आहेत. त्यामुळे केदार दिघे यांचं सुद्धा इथं आपलं वजन पाहायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी एक रणनीती आपल्याला आखली पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी केदार दिघे विरुद्ध एकनाथ शिंदे अशा प्रकारे आपल्याला लढत ही पाहायला मिळते. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. एकनाथ शिंदे आपली आमदारकी टिकवणार अशा प्रकारे एकंदर विश्वास सध्या इथं ठाणेकर व्यक्त करत आहेत. एकंदरीत त्यांची चर्चा सध्या इथं पाहायला मिळते आहे. मात्र सध्या तरी आपल्याला ठाण्यामध्ये सध्या तरी पोलीस बंदोबस्त जो आहे तो आपल्याला चोख पाहायला मिळत आहे. फरा, निश्चितच एकूणच असं म्हणता येईल की मुख्यमंत्री शिंदे हे यांनी बंड केलं होतं शिवसेनेमध्ये आणि त्याच्यानंतर फुटीनंतर ते मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. मात्र ज्या पद्धतीने त्यांच्यावर आरोप झालेले होते किंवा ज्या पद्धतीचं राजकारण त्यानंतर आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळालं आहे, त्यानुसार आता जनता एक प्रकारे या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करेल असंच काहीच आपल्याला म्हणता येणार आहे. आणि याचे निकाल अगदी काही वेळामध्येच आपल्या हातामध्ये येणार आहे. त्यामुळे या विषयाचे प्रत्येक अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.